महाराज हिमवान आणि राणी मैनावतीच्या घरी एका विलक्षण पुत्रीने जन्म घेतला आणि तिचं नाव ठेवण्यात आलं काली. तरुणावस्थेत असताना कालीला तिच्या पूर्वजन्माचं प्रारब्ध कळलं आणि ही काली पुढे जाऊन महादेवांची पत्नी, कार्तिकेय आणि गणपतीची आई माता पार्वती झाली. 2026 मध्ये वाचलेलं मी पहिलं पुस्तक म्हणजे समरलिखित पार्वती. त्यांच्या मोगऱ्याचे 3 सुगंध कादंबरी मालेतील हे तिसरं पुस्तक. समर यांचं उर्मिला आणि राधा वाचल्यानंतर पार्वती वाचण्याचा मोह मला आवरलाच नाही. आपण बरेच ठिकाणी वाचलंय, ऐकलंय की सतीच्या मृत्यूनंतर महादेवानी कित्येक हजार वर्ष माता पार्वतीच्या पुनर्जन्माची वाट पाहिली. पण ही कथा फक्त महादेवाच्या प्रतीक्षेची नाही, तर सतीच्या म्हणजेच पार्वतीच्या निस्वार्थ सेवेची आणि कठोर तपश्चर्येची आहे. पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर ती देवाधिदेव महादेव यांची पत्नी झाली आणि महादेव स्वतः पार्वती पतेय महादेव झाले. या पुस्तकातील प्रत्येक संवाद आपल्याला काहीतरी शिकवून जातो. मग तो माता पार्वती आणि महादेवांमधला असू देत, कार्तिकेय गणपती आणि पार्वती मधला असू देत. पण मला आवडलाय तो या पुस्तकाचा शेवट. या पुस्तकाच्या शेवटी माता लक्ष्मी आणि माता पार्वती ह्या 2 जगत माता नसून 2 सामान्य स्त्रिया किंवा 2 अतिशय जिवलग मैत्रिणी आपापसात गप्पा मारत असतील तर काय प्रसंग घडेल हे समर यांनी इतक्या साध्या शब्दात आणि इतक्या गोड पद्धतीने लिहिलंय. उर्मिला आणि राधानंतर पार्वतीची आई मी खरंच प्रेमात पडली. 2026 मध्ये तुमच्या बुक लिस्ट मध्ये समरलिखित पार्वती हे पुस्तक नक्की ऍड करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की 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 कळवा. या पुस्तकाची लिंक मी माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर हायलाइट मध्ये मी आणि माझं पुस्तक यात ऍड करते आणि नवीन पुस्तकाबद्दल लवकरच गप्पा मारूया. पार्वती पतेय हर हर महादेव.